टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज. नमस्कार. टाइम्स ऑफ नगरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज AIMIM पक्षाच्या अधिकृत उमेदवार शहनाज खालिद शेख यांचा विजय झालेला आहे आणि त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख आपल्यासोबत आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी मैदान मारलं ह्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. खालिदजी, टाइम्स ऑफ नगरमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत. धन्यवाद. आपल्याला सर्वप्रथम आपण निवडून आलात त्याच्या देखील शुभेच्छा. आणि आपण पुढे जाऊ की आपण कशा पद्धतीने ही निवडणूक पाहता आणि कशा पद्धतीचा निकाल लागलेला आहे. ही निवडणूक म्हणजे मला माहीत होता माझा विजय निश्चित आहे. याचं कारण हे आहे की मागच्या निवडणुकीमध्ये मी अवघ्या 28 मतांनी पराभव झालो होतो, ते पण मी अपक्ष उभा होतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी लोकांमध्ये त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा कायम प्रयत्न केला आणि संपूर्ण 7 वर्षे मी लोकांमध्ये होतो. सामाजिक काम असो, शैक्षणिक काम असो, लोकांच्या अडीअडचणी असो, दवाखान्याच्या अडीअडचणी असो, मी कायम लोकांमध्ये होतो आणि ते जे प्रतिसाद मला भेटला, मला माहीत होतं की मग माझा विजय निश्चित होणार आहे. निवडणुकीमध्ये आपला कुठं बोलबाला नव्हता, गाजावाजा नव्हता, आपण कुठं दिसला नाहीत, आपण गायब आहात अशा चर्चा झाल्या. कशा पद्धतीने आपण पुढं आलात? ही जी चर्चा होती हे विरोधकांकडून करण्यात आली होती. मला माहीत होता मी काय काम केलेलं आहे आणि आता काय करू राहिलं. मला माझ्यावर, माझ्या लोकांवर, जे माझे मित्रमंडळी आहे, माझे भाऊ आहे, माझे नातेवाईक आहे, माझे गल्लीतील लोक आहे, हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि जे ते आपल्या परीने माझ्यासाठी काय काय काम करत होते हे मला ठाऊक होते. तर मी विरोधकांच्या या अफवांवर विश्वास ठेवत नव्हतो, मी माझं काम करत होतो. म्हणजे खालिद शेख कासवाच्या गतीने चालले होते असं म्हणायचं? जसं तुम्हाला समजायचं तसं. ओबीसींच्या मंचावर आपलं भाषण गाजलं आणि आपण त्यावेळेला फार लोकांवर टीका केल्या, काय बोलाल? टीका नाही म्हणणार, हे सत्य बोललो मी. जे बोललो मी सत्य बोललो. माझ्याविषयी तुम्ही विचार न करा कुठं पण. मी जे बोलतो ते समोरासमोर बोलतो आणि खरं बोलतो. मित्रांची फार आपल्याला मदत लागली असं एकंदरीत गणित पाहायला मिळतं. नवेश शेख असतील, सामाजिक कार्यकर्ते शोएब शेख असतील, हे सगळे तुमच्यासोबत उभे होते. कशा पद्धतीने मित्रांचं योगदान तुम्हाला लागलं? माझा बेस म्हणजे माझे मित्र आहे. हे निवडणूक त्यांनी स्वतः हातात घेतलेली होती आणि ती त्यांनी घडून दाखवली. नवेश शेखीत नाही, असे शेकडो माझे मित्र आहे ज्यांनी निवडणूक अशी लढवली की मी स्वतः उभं राहिलेलो आहे. खालीद नाही उभं राहिला, मी स्वतः उभं राहिलेलो आहे. माझे हे लहान सारे भाऊ इकडं तुम्ही बघू राहिले, हे माझे एरियातले माझे बुजुर्ग, जे वयस्कर लोक आहे, यांनी सर्वांनी एक असं एक हे केलं होतं, ठरवून ठेवलं होतं की ह्या वेळेस काय पण हो, खालिदला विजय करून आणायचं म्हणजे आणायचंच. त्यामुळे मी विजय झालेलो आहे. आपल्या पत्नी मैदानामध्ये होत्या आणि कशा पद्धतीने त्या महिलांसाठी काम करणार आहेत, काय सांगाल? महिलांसाठी तर ते निवडणूकमध्ये ते आत्ता उभं राहिलेले. महिलांसाठी ते ह्याच्या पूर्वीपासून काम करतच आहे आणि यापुढे पण. आता तर मुकुंदनगरच्या लोकांसाठी एक डबल धमाका म्हणून हे सांगावं लागेल. काय लेडीजचे प्रॉब्लेम असले तर ती माझी पत्नी हँडल करण, जे जेंट्स वर्ग आहे ते मी हँडल करण आणि ज्या ज्या परीने आम्हाला काम करायचं आमचा एक अजेंडा ठरलेला आहे. आमचे समजे लघु गृहउद्योग आणायचे महिलांसाठी. त्या एक आमचा एक अजेंडा होता, आम्हाला गोरगरिबांसाठी एक अकॅडमी तयार करायची आहे जे फ्रीमध्ये आहे. हायली एज्युकेटेड जे ट्युशन घेणारे सर मॅडम जे पण असेल ते आम्हाला अवेलेबल करून घ्यायचे आहे. आणि जे गोरगरीब लोक आहे, जे पैशामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही, अशा लोकांना आम्हाला पुढे करायचं आहे. हे आमच्या डोक्यात आहे, पुरी योजना आहे आणि ती आम्ही करणार. मुकुंदनगरवासियांना काय संदेश द्याल? जे विश्वास मुकुंदनगरवासियांनी माझ्यावर टाकलेला आहे, मी पूर्ण 100% प्रयत्न करणार त्या तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. MIMचा गड आला पण सिंह गेला अशी एक चर्चा आहे. ती तर खूप आम्हाला जास्त एक खंत आहे. खरंच गड आला, आमचा सिंह गेला. जे नगरसेवक समद खान 20 वर्षापासून
मुकुंदनगरची परिस्थिती 2003मध्ये काय होती हे सगळ्यांना माहीत आहे आणि आज काय आहे हे पण सगळ्यांना माहीत आहे. तर ते आम्हाला पण एक खूप मोठा धक्का आहे का एक मुकुंदनगरचा विकास पुरुष म्हणून ज्याची ओळख आहे आणि फक्त विकास पुरुष असं नाव पुरतं नाही, तुम्हाला बघायला भेटेल हे कामं जी त्यांनी केलेली आहे. दर पंचवार्षिकला 4 उमेदवार जिंकून येतात 2003 पासून तर आत्ता 18पर्यंत त्याच्यात 4 निवडून येतात, परंतु एकच माणूस काम करतो ते समद खान आणि तेच आमच्यामधून आता सभागृहात दिसणार नाही. ती एक मुकुंदनगरचा खूप मोठं नुकसान झालेलं आहे माझ्या मनाला असं वाटतं. बघू आता जे आलेले ते काय करतात. नक्कीच हे होते खालिद शेख आपल्यासोबत आणि अनेक वर्ष आपण मैदानामध्ये होतो आणि गोरगरिबांसाठी कामं केलेली आहेत आणि त्यामुळं लोकांनी मला निवडून दिलं अशी त्यांची प्रतिक्रिया आहेत. नक्कीच शहनाज खालिद शेख आणि खालिद शेख हे दोघं दाम्पत्य कशा पद्धतीने मुकुंदनगरकरांसाठी काम करतात हे पाहणं पुढे गरजेचं ठरणार आहे. त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ नगर. टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज.